रस्ता, त्याचा एक मधला पॅच झालेला आहे मागे, पुढच्या पॅचला मी 15 लाख रुपये टाकले. इथे आता संजय राव माझ्या गाडीमध्ये होते, अण्णा होते, जेवण होते, आपली चर्चा झाली. रस्ता अतिशय खराब आहे, त्यांचं बिबट्याच्या विषयामध्ये आपण अतिशय गंभीर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रात्रीशिवाय जर एखादा मोटरसायकल आला तर कदाचित एखादी घटना घडू शकते. म्हणून होडगेराव साहेबांना मला सांगायचं आहे, या असे काही रस्ते आहे की जिथं लपन आहे, जिथं अडचण आहे, जिथं अंधार आहे, तर इकडे 15 लाख रुपये आपण जर टाकलं त्याचं आपण नारळ वाढवतो. तर पुढे जे काही समजा 15 लाख लागू द्या, 20 लाख रुपये लागू द्या, जे काही लागेल ते तुमचा सगळा रस्ता या रस्त्यावरून 100% सिमेंट करून पूर्ण करून टाकायचं. त्या दोघांचा एकत्र नारळ मी फोडतो, मी पुन्हा नारळ फोडायला येणार. छोटीशी मागणी, टाकीचं काम झाले ना, त्या टाकीला आम्हाला पाणी मिळणं फार महत्वाचं आहे. आपल्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून याच्या अगोदर या टाकीचं काम झालेलं आहे. त्या टाकीवर आज मला इथं आहे सगळं पाणी आणि याची अडचण काय टाकीची आणि मला रिपोर्टिंग करा. पाणी हा अतिशय ज्वलंत विषय आहे आणि ते आपल्याला करायचं. काही अडचण असेल सांगा, कॉन्ट्रॅक्टर डिफॉल्टर असेल तर सांगा, आपण निर्णय करू. आपण एवढा खर्च करतो शासन म्हणून, त्याला पाणी देणं आपल्याला 35 लाख रुपयाची टाकी आहे आपल्याला. 15 वर्ष वाटले ही टाकी आमदार बाळासाहेब दांगट साहेबांनी बांधून दिलेली आहे आणि ही टाकी आपल्या पाण्यापासून वंचित. माझ्या त्या 5 वर्षाच्या काळात आले नाही, ते 8 वर्ष लागले. सगळ्या आहेत आलो माझ्याकडे कुठं आले कोणी आयत्यावर कोयता, आयत्यावर कोयता रे काय कामाची तुमची गणपती लागलाच तुम्ही काय करताय. समजा आजही आलो ना, सुद्धा आजोपर्यंत सांगितलं तुम्हाला आलो काय फायदा आहे काम काढू. ठीक आहे, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या जोरावरती काम करतो. आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. पुन्हा गोविंदांना राहा, भांडणं करू नका, वादाने काय होणार नाही, गटतट करू नका, पक्षीय भेद करू नका आणि आपण सर्वांनी गाव म्हणून एकजुटीच्या जोरावर पुढे चला. आपल्याला सदैव विकास कामाच्या बाबतीमध्ये ताकद देईल हा शब्द तुम्हाला देतो. आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.